ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पाणी योजनेच्या कंत्राटदारांनी कामात सुधारणा न केल्यास कारवाई, नगरसेवक विलास गाडीवड्डर यांचा बैठकीत इशारा। निपाणी शहरातील 24 तास पाणी योजनेवर 50 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे, पण कंत्राटदार जैन कंपनी आणि KUIDFCच्या दुर्लक्षामुळे शहर आणि उपनगरात 4 ते 5 दिवसातून एकदा पाणी दिले जाते। संबंधित कंत्राटदारांनी कामात सुधारणा न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी दिला। येथील नगरपालिका कार्यालयात सोमवारी आयोजित कंत्राटदार अधिकारी व विरोधी नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते। नगरसेवक गाडीवड्डर म्हणाले, पाणी योजनेतील व्हॉल्व्ह आणि पाईपलाईनची माहिती अधिकाऱ्यांना नाही। अक्कोळ क्रॉस आणि जत्राट वेस मधील पाण्याचे मोठे जलकुंभ बंद असूनही त्याची माहिती नगरपालिकेला दिलेली नाही। सदरचे जलकुंभ पाडून नव्या जलकुंभाचा प्रस्तावही दिलेला नाही, त्यामुळे कंत्राटदार कंपनीचा आंधळा कारभार सुरू आहे। या उलट दुरुस्तीच्या नावाखाली प्रत्येक महिन्याला लाखो रुपये नगरपालिकेकडून घेतले जात आहेत। सध्या तलावात पुरेसे पाणी असून पाणी सोडणारी यंत्रणा चुकीची आहे। नगरपालिकेचे काही कर्मचारी जैन कंपनीच्या पाण्याखाली काम करत आहेत, त्यांचे वेतनही वेळेवर दिले जात नाही। शहरवासियांना 24 तास पाणी दिल्यास पाण्याची बचत होणार आहे। आता भविष्यात उन्हाळा सुरू होणार असून त्या दृष्टीने पाण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे, त्यामुळे यापुढील काळात पाणी सोडणाऱ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांनीही जाणीवपूर्वक काळजीपूर्वक काम करावे। मंगळवारी दिनांक 26 जत्राटदारांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात येणार आहे। यावेळी संबंधित अधिकारी गैरहजर राहिल्यास नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांतर्फे पाणी योजना राबवण्याचा इशारा गाडीवड्डर यांनी दिला। यावेळी नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेजी यांनी अधिकारी व नगरपालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं। नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या। बैठकीस नगरसेवक दत्ता नाईक, शिरू बडेघेर, संजय पावले, शौकत मनेर, डॉक्टर जसराज गिरे, दीपक सावंत, दिलीप पठाडे, विशाल गिरी, सुनील शेलार यांच्यासह पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी।